एक नंबर घाटंजीत आदिवासींचा भव्य आक्रोश मोर्चा। एसटी प्रवर्गात इतर जमातींच्या प्रवेशाला विरोध। घाटंजी तालुक्यातील सकल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मंगळवारी भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। अनुसूचित जमाती प्रवर्गात इतर कुठल्याही गैर आदिवासी जमातींचा प्रवेश नको या मुख्य मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। घाटंजी सांस्कृतिक भवन येथून निघालेल्या या मोर्चाचे शिवाजी चौक पोलीस स्टेशन चौक, गिलाणी महाविद्यालय चौक, बस स्थानक मार्गे तहसील कार्यालयावर सभेत रूपांतर झाले। अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा व कोणत्याही इतर जमातीचा समावेश नको। आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र वळवू नये। 17 संवर्गातील पेसा अंतर्गत नोकर भरती कायमस्वरूपी करण्यात यावी। आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी। यासह विविध मागण्या घेऊन निघालेल्या हजारोंचा जनसमुदाय मोर्चात सहभागी झाला। या मोर्चेतून बोगस आदिवासींना दिलेले सेवा संरक्षण रद्द करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करत त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींची नियुक्ती करण्यात यावी असे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले। यावेळी उपस्थितांनी केलेल्या भाषणात राजूभाऊ तोळसाम, आमदार आर्णिक केळापूर विधानसभा क्षेत्र यांनी मत व्यक्त करताना मी लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक आदिवासी बांधव म्हणून मत व्यक्त करतोय। आदिवासी हा जंगलाचा शेर आहे। पूर्वीपासून आदिवासी आपली संस्कृती जपत आला आहे, मात्र शासनाकडून अद्यापपर्यंत आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी अपेक्षित विकासात्मक धोरणात्मक साथ मिळाली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांनी घटनेतून आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळाला, त्यावर इतर समाज घालाघालू पाहत आहे। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। प्रत्येकाने आपल्या मागण्या मागाव्यात, मात्र इतरांच्या हक्कावर घाला घालू नये असा इशारा दिला। मोर्चामध्ये तरुण तरुणींनी पारंपरिक आदिवासी पेहरावात सहभाग घेतला होता। आदिवासी संस्कृतीची झलक या मोर्चामध्ये शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होती। या मोर्चाचे सूत्रसंचालन कैलास कोरवते यांनी केले, तर रमेश धुर्वे, माणिकराव मेश्राम, होमदेव कनाके, बंडूभाऊ तोडसाम, संदीप कौवे, आकाश मसराम, मोतीरावण कनाके, दिलीप शर्मा, के ॲडव्होकेट अनिल किणाके, राजू चांदेकर व आदिवासी समाज बांधव संगिणी युवक युवती हजारोंच्या संख्येत उपस्थित होते। उपस्थितांचे आभार आत्राम यांनी मानले।